काल्याचं चालू आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं बोलावं, मी रामाचं बोलतोय, हे योग्य आहे का? नाही. कृष्णाच्या कीर्तनामध्ये रामाचं बोलावं हे योग्य नाही. पण महाराज तो दिवस आपण पाहिला नाही ज्या दिवशी गोपाल कृष्ण जन्माला आले. पण रामचंद्र प्रभू जे विराजमान झाले तो दिवस घराघरामध्ये साजरा करण्यात आला. मग आपल्या साधारण या भारत देशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरावरती तोरणं बांधले आपण 22 जानेवारी दिवशी, गुढी उभारली, आनंद. जर आपल्या गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये रामलल्ला आल्यानंतर एवढा आनंद आहे, तर साक्षात गोकुळामध्ये परमात्मा अवताराला आल्यानंतर काय झालं असेल हेच मांडायचं आहे मला. काय झालं असेल? घराघरामध्ये आनंद होता महाराज. जसा घराघरामध्ये गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंद, भगवान परमात्मा जन्माला आले आणि रांगायला लागले. तळवे तळ हात तळहात टेकेत, तळवे तळ हात तळहात टेकेत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात तळहात टेकेत, तळवे तळ हात तळहात टेकेत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगाने हा रंग नाचा तो म्या देखीला होतोय, हो म्या देखीला नव्हे, हो म्या देखीला नव्हे. रंगसवंती पैसागे आले कृष्णाची आमागे, आली या कृष्णाची आमागे, आली या कृष्णाची आमागे. तळवे तळ हात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. महाराज भगवान परमात्मा गोकुळामध्ये रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगता रांगता महाराज भगवान परमात्मा 5 वर्षाचे झालेले आहे. आणि 5 वर्षाचे झाल्यानंतर भगवंताच्या घरी 9 लाख गायी होत्यात महाराज. देवाच्या घरी 9 लाख गोपाळ गडी, 9 लाख गायी होत्या आणि 9 लाख मित्रही होते महाराज. म्हणून भगवान परमात्म्याने पाहिला आपल्या सवंगड्याकडे. वरजा, वाकुल्या, पेंद्या, सुदाम्या, लंगड्या, बोबड्या, बळीराम दादा. हे बळीरामनी हे काय कामाचे बळीराम आहे? यायचं जळगाव म्हटलं घर याद राहत नाही. हे काय कामाचे? दुसऱ्याच्या घरात जातात ते. हे बळीराम नाही, बळीराम दादा. ज्या वेळेला गोपाल कृष्णाने आपल्या या सवंगड्याकडे पाहिलं, का हो भाऊ, अरे कळगाव नगरी ही प्रेमाची नगरी आहे. तुम्हाला काय खायला देत नाही काय हे लोक? महाराज तब्येत बारीक झाली तुमची. पेंद्याला पकडलं. पेंद्या, अरे तुझ्या घरी गायी आहे बाबा. आपलं हे सवंगडी जे आहे एकाची तब्येत मला बरी दिसत नाही. असे झाले सर्वे. देवा काय सांगू मी तुला, तू मोठ्याचा मुलगा आहे, तुझ्या घरी 9 लाख गायी आहे भाऊ. तुझी आई तुला चांगलं चांगलं करून खाऊ घालते. आमचं तसं आहे काय? आमची आई आम्हाला दही दूध देत नाही, ताक देते. आणि देवा तू सांग, ज्या ताकामध्ये काहीच ताकद नाही ते मिळतं आम्हाला खाण्याकरता. सांग बाबा, आता या ताकामध्ये काही ताकद आहे का? ताक कशाला म्हणतात देवा? ताक, ताक पाणी, ताक, ताक, ताक पाणी. ज्याच्यात पाणीच टाकतात त्याला ताक म्हणतात. मग ताकद राहील का महाराज? म्हणून पेंद्या, आपल्या गावातील दही, दूध, तूप, लोणी भरभच्च असल्यानंतर आपल्या गावातील दही, दूध, तूप, लोणी कुठे जात रे? सांगितलं देवा मला माहित आहे. आपल्या गावातील सर्व गवळणे दही, दूध, तूप, लोणी विकण्याकरता मथुरेच्या बाजारी जात असतात. देवाच्या लक्षात आलं की माझे बालगोपाल दिवसभर गायी रानामध्ये चारतात, त्यांची धार काढतात, पण त्यांना काही दही दूध मिळत नाही.
मग त्या गवळणी सकाळी प्रातकाळी सकाळी तयारी करून कशा पद्धतीने मथुरेला जातात यांचं वर्णन संतांनी अभंगात वर्णन केलं. धुळीवरी धुळीवरी धुळी गवळणी साते निघाले. धुळीवरी धुळी गवळणी साते निघाले. धुळीवरी धुळीवरी धुळी गवळणी साते निघाले. धुळीवरी धुळी गवळणी साते निघाले. गवळणी 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 गोरस म्हणून विसरली. धुळीवरी 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 धुळी गवळणी साते निघाले. धुळीवरी धुळी गवळणी साते निघाले. गवळणी गोरस गवळणी मला माहित आहे त्या गवळणी जातात माठावरती माठावरती माठ ठेवून आपल्या गावातील दही दूध तुपलोणी विकण्याकरता जातात. आणि मला त्यांची खबर आहे त्या कशा जातात. देवा गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला निघाले. कशी भूल पडली मला. कशी भूल पडली मला. जय श्रीराम. गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला. एकची भूल पडले मला. कशी भूल पडले मला. गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला निघाले. गवळण मथुरेला. काय आनंद आहेत महाराज. किती आनंद आहे. ज्याला आनंद वाटतो त्यालाच आनंद आहे. आणि तुझ्या मंडपातच आहे आणि घरी जा आणि असं कुदा बहीण काय करू. माया माणूस कळगावले गेला तर इंसा धाब्यावरच असा कुसतो. आम्हाला घरी हे करता येत नाही महाराज. हा आनंद आहे. आम्हाला भाग्यवान समजतो महाराज. अहो त्या बँडच्या वाजामध्ये कोणी नाचेल आम्हाला ते जमत नाही. पण या परमार्थामध्ये जो आनंद आहे त्या गवळणी नाचायला लागल्या. आणि त्या गवळणी अशा पद्धतीने दही दूध विकण्याकरता गवळण मथुरेला निघाली. देवा देवा बघा त्या गवळणी चाललेल्या आहे. माठावरती माठ. आणि ती गवळण त्या वाड्यामध्ये दही दूध विकण्याकरता गेली. तिच्या माठामध्ये दही आहे. तिच्या माठामध्ये दूध आहे.
तूप आहे, लोणी आहे, मग तिनं काय म्हणायला पाहिजे? गोविंदू घ्या कोणी दामोदर जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदर जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, तव तव हसते मथुरे लागे, 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 गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे. त्या गवळणी दही दूध विकण्याकरता चाललेल्या आहे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. काही काही गवळणी गोविंद म्हणताय, काही काही म्हणतात दही घ्या दही. बोलायला लागलेत महाराज. तू दहिले दहिले रे श्याम, तू दहिले दहिले रे श्याम, श्याम हो तू दहिले तू दहिले दहिले रे श्याम, श्याम श्याम भगवान परमात्मा गवळणीनो रस्ता अडवला देवाने. देवा आमचा रस्ता सोड. गवळणींनो दिवसभर माझे बाल गोपाल गायी रानामध्ये हिंडवतात, त्यांना तुम्ही दही दूध तूप लोणी देत नाही आणि त्या कौसाच्या गावामध्ये विक्री करतात. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. भगवान परमात्मा सासुरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे रे हरी. बहु वेळ लागला म्हणून सासू सासरे कोपतील घरी. ती नम्र विनंती करते कान्हा जाऊ दे रे मला.